विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरएसएस आणि करकरे यांच्यात वाद सुरू होते, त्यामुळेच अशा थिअरी मांडल्या जात आहेत असं विधान राऊतांनी केलं आणि त्याच वेळी ज्या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकमांवर आरोप केलेत ते पुस्तक SM मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे बंधू आहेत, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारायला हवेत असंही राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांच्या विधानावर नितेश राणेंनी आपल्या शैलीत टीका केली आहे। नितेश राणेंनी राऊतांची तुलना पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टोंशी केली आहे। आरएसएस और करकरे साहब का एक झगड़ा चल रहा है, एक संघर्ष चल रहा है, इसलिए इस प्रकार की बातें आती है। ये मेरी राय है व्यक्तिगत। मैं एक पत्रकार हूँ, एडिटर हूँ, लोगों से मेरी बातचीत होती, इसलिए कि एटीएस ने उस वक्त 2 लोगों को पकड़ा था टेररिस्ट एक्टिविटी में। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जिसमें साध्वी प्रज्ञा सिंह आपको मालूम है, और दूसरे कर्नल पुरोहित जो आरएसएस से जुड़े हुए लोग थे। हु किल्ड करकरे किताब किसने लिखी है? जो हसन मुश्रीफ जो बीजेपी के साथ है, उनके भाई ने लिखी है। SM मुश्रीफ जो उस वक्त आईजी थे, और वो हसन मुश्रीफ साहब आज बीजेपी के साथ है। तो आप सवाल मुश्रीफ साहब से पूछिए ना, आपके भाई ने किताब क्यों लिखी, आपका क्या संबंध है उससे? आता हा भांडूप मध्ये बसून बिलावल भुट्टोची अगर भाषा करत असेल, जी भाषा काही महिन्या अगोदर, काही वर्ष, मला वाटतं गेल्या वर्षी बेनझीर भुट्टोच्या मुलाने बिलावल भुट्टोनी भारताबद्दल, मोदीजींबद्दल, राष्ट्रीय स्वयंसंघाबद्दल जी काय भाषा वापरली, तशीच तशी भाषा हा महाराष्ट्रातला बिलावल भुट्टो म्हणून संजय राजाराम राऊतनी आज सकाळी वापरली। अशा देशद्रोहींवर खरं म्हणतं देशद्रोहींचा खटला चालवला पाहिजे।